लाडकी बहीण लाडका भाऊ नंतर आता लाडका शेतकरी योजना आणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तयारी सध्या सरकार करत आहे। काय आहे ही बातमी पाहूया। नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे सध्या राज्यात योजनांचा पाऊस होत आहे। दररोज नवीन नवीन योजनांच्या घोषणा या सरकारकडून केल्या जात आहेत। याआधी लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना, 3 सिलेंडर मोफतची योजना, वारकऱ्यांसाठी पॅकेज अशा अनेक प्रकारच्या योजनांचा सध्या महाराष्ट्रात सुकाळ आहे। त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याच्या तयारीत आहे असे संकेत मिळत आहेत। महाराष्ट्रात लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांना मोठा फटका बसला। त्यात शेतकऱ्यांच्या नाराजीचा देखील खूप मोठा फटका महायुतीला बसला आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्यावरील नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात असून महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा सध्या सुरू झाली आहे। तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेती प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे। विरोधी पक्ष काँग्रेसनेही राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत त्यांना कर्जमाफीसाठी निवेदन दिलं आहे। सरकारने उद्योगपतींचे 10 लाख कोटींचे कर्ज सरसकट माफ केलं, पण कोणत्याही शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील म्हटले होते। तर दुसरीकडे कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिंदे सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करत असल्याचं शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी म्हटले आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का याबाबत शासन स्तरावर काही विचार विनिमय सुरू आहे का अशा चर्चांना सध्या वेग आला आहे। सरकार सोबतच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सध्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे आणि तशी मागणीही पुढे येत आहे। याबाबत बोलताना छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार संदीपान भुमरे म्हणाले की राज्य सरकार 3 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याच्या विचारात आहे। याशिवाय राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधताना कर्जमाफीबाबत भाष्य केलं आहे। ते म्हणाले आहेत की कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे। केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटा टाकून 3 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकतं का याची माहिती सध्या सरकार गोळा करू लागलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सध्या सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे। शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली असली तरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या विषयावर थेट भाष्य करणं अद्याप टाळलं आहे। सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करत असून यापुढेही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं धनंजय मुंडे म्हणाले आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला 48 पैकी केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला। पुढे काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत। शेतकरी कर्जमाफी केल्यास त्याचा फायदा या निवडणुकीत होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। यापूर्वी 2008 मध्ये केंद्र सरकारने 60,000 कोटींची कर्जमाफी केली होती। राज्यात फडणवीस सरकारने 2017 मध्ये 34,020 कोटींची कर्जमाफी केली होती। 2019 मध्ये देखील महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीची योजना राबवली होती। शेतकरी कर्जमाफी किंवा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचे आश्वासन हा इतर मुद्द्यांच्या तुलनेत निवडणुकीत यश मिळवून देणारा हुकूमी एक्का मानला जातो असे देखील राजकीय विश्लेषकांना वाटते। त्यामुळे कर्जमाफी सारखा निर्णय महायुती सरकार घेऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे। ज्येष्ठ पत्रकारांच्या मतानुसार लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कांदा आणि सोयाबीन कापूस उत्पादक नाराजीचा फटका महायुतीला बसला। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी वर्गाची नाराजी दूर करण्यासाठी सरकार कर्जमाफी करू शकतं। निवडून आलो तर कर्जमाफी करू असं सरकारने आश्वासन दिलं तर शेतकरी वर्ग महायुतीला मत द्यायचे की नाही याचा विचार नक्कीच करेल, कारण आता शेतकरी सजग झाला आहे। त्यांना आश्वासनापेक्षा अंमलबजावणी हवी आहे। सरकारनं कर्जमाफीची अंमलबजावणी केली तर कदाचित शेतकरी महायुतीच्या बाजूने कल दाखवतील असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे। तर दुसरीकडे अशी ही विचारधारा आहे की कर्जमाफीचा निर्णय किती व्यवहार्य आहे आणि या कर्जमाफीचा भार राज्यातील तिजोरीला सोसणार आहे का याबाबत देखील मतांतर आहे। कर्जाचा फायदा नेमका मोठ्या शेतकऱ्यांना होतो की छोट्या शेतकऱ्यांना हा मुद्दा कायम चर्चेचा विषय राहिला आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी 50% अधिक आहेत।
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी गरजेची असते, कारण हे शेतकरी जमीन गहाण ठेवतात. नापिकी कर्जबाजारीपणामुळे पिकांना भाव न मिळणे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत असतं. परिणामी त्यांच्या जमिनीवरचा बोजा सातत्याने वाढत जातो. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही महत्त्वाची ठरते. अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी संजीवनी देखील ठरू शकते. पण मग महाराष्ट्र सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं का? याबाबत कृषी क्षेत्रातील अभ्यासकांना वाटते की सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल अशी शक्यता सध्या वाटत नाही. त्यांच्या मते कर्जमाफी हा किचकट विषय असतो. कर्जमाफीच्या प्रक्रियेला खूप वेळ लागतो. दुसरा पर्याय असतो सरसकट कर्जमाफीचा. पण सरसकट कर्जमाफी द्यायची राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाही. लाडकी बहीण, लाडका भाऊ, अर्थसंकल्पातील पुरवण्या मागण्या यासाठी हजारो कोटींची तरतूद याआधीच करण्यात आली आहे. त्यातून कर्जमाफीसाठी लागणारे पैसे आहेत का याचा देखील विचार सरकारला करावा लागणार आहे. याशिवाय कर्जमाफी केल्यास नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वेगळा मेसेज जाण्याची शक्यता देखील असते. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार 50,000चे प्रोत्साहन अनुदान देत असते. कर्जमाफी वारंवार होत असेल तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 50,000 रुपये अनुदान घेण्यापेक्षा कर्ज थकवून कर्जमाफीद्वारे 3 ते 4 लाख रुपयांचा फायदा करून घेऊ अशी मानसिकता देखील तयार होऊ शकते, असं देखील तज्ज्ञांना वाटतंय. मग राज्यात कर्जमाफीशिवाय इतर काही पर्याय आहेत का? यावर देखील राज्यात विचारवंतन सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असून त्यातून शेतकरी आत्महत्या थांबत नाही किंवा शेतीतून नफा कमवता येतो हा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीशिवाय इतर कोणते पर्याय आहेत जे शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन फायद्याचे ठरू शकतात? शेती तज्ज्ञांच्या बोलण्यातून वेगवेगळे पर्याय समोर येतात. ते असे की शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पेरणीआधी प्रति हेक्टरी अनुदान किंवा आर्थिक मदत देता येऊ शकते. त्याचे स्वरूप कर्जाचे नसून थेट आर्थिक मदतीचे असायला हवं. शेती पिकांच्या हमीभावाला कायद्याचे बंधन असल्यास सरसकट सगळ्या शेतीमालाची हमीभावाने खरेदी करता येऊ शकते. शेतकऱ्यांना नियमितपणे आणि वेळेत पतपुरवठा मिळायला हवा. शेतमाल विकून फायदा होईल अशा पद्धतीने बाजारभाव पिकांना मिळायला हवा. यासाठी तशी धोरणं देखील आखायला हवीत. शेतीच्या मूलभूत समस्या जसे की विजेची उपलब्धता, सिंचनाची सुविधा यावर अधिकाधिक काम व्हायला हवं. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर ह्या सगळ्या उपाययोजना करणं सरकारला शक्य नाही. शिवाय कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना काय वाटते याचा विचार केला तर काही शेतकऱ्यांना असे वाटते की कर्जमाफीऐवजी शेतीमालाला चांगला भाव आणि खते आणि औषधांच्या किमती नियंत्रणात असायला हव्यात. आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सरकारचे 2,000ची मदतही नको. आम्हाला फक्त शेतीमालाला चांगला भाव हवा. कापसाला 10,000 रुपये, सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव हवा. याशिवाय खते औषधांच्या किमती नियंत्रणात असावा. सरकारने असं केलं तर कर्जमाफी करण्याची गरज देखील पडणार नाही. मात्र आता अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी करावी असं शेतकऱ्यांच्या मनात आहे. पण अजून आमचे दुष्काळी अनुदानाचे पैसे आलेले नाहीत, त्यामुळे कर्जमाफी होईल असं आम्हाला वाटत नाही. पीक विम्याचे सांगायचं म्हणजे काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळतात तर काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळत नाही, असं हे सरकारचे उदासीन धोरण आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर जरी सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी कशी आणि कितपत होईल, राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारावर त्याचे काय परिणाम होईल हे फक्त निवडणुकीपुरतेच आश्वासन असेल. भरघोस काही योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातील अशा अनेक शंका सध्या बळीराजाच्या मनात आहेत. मात्र आता एक नक्की की बळीराजा राजकीय लोकांच्या कोणत्याही आश्वासनावर अथवा भूलतात ताफांना बळी पडणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्याला जाहीर केलेल्या योजनेचा किंवा कर्जमाफीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत तो आता सरकारी आश्वासनांवर विश्वास ठेवू शकत नाही, अशा राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. आगामी काळात इतर योजनांसारखीच लाडका शेतकरी म्हणून महाराष्ट्र सरकार लहान शेतकऱ्यांचे का होईना पण कर्जमाफीचा निर्णय घेईल याबाबत आता विचारविनिमय सुरू असून त्यावर आगामी काळात काय निर्णय होईल याकडे राज्यातील बळीराजाचे लक्ष लागून आहे. दरम्यान राज्यातील बळीराजाला देखील सरकारने योजना तयार करून कर्जमाफी दिली पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.